टॉपिक आहे नॉन वोवन फॅब्रिक्स. आपण याच्या अगोदर विविंग, फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विविंग, निटिंग हे दोन टाईप पाहिले फॅब्रिकचे. आज तिसरा टॉपिक आपण त्यातला पाहत आहोत, नॉन वोवन फॅब्रिक. तर चला आपण स्टार्ट करूया. नॉन वोवन फॅब्रिक. डेफिनेशन ऑफ नॉन वोवन फॅब्रिक. नॉन वोवन फॅब्रिक इज अ फॅब्रिक लाईक मटेरियल मेड फ्रॉम स्टेपल फायबर अँड लॉंग फायबर्स बॉन्डेड टुगेदर बाय केमिकल, मेकॅनिकल, heat or solvent treatment. The term is used in the textile manufacturing industry to denote fabrics such as felt, which are neither woven nor knitted. Non-woven fabrics are felted or bonded together. Non-woven fabrics have many uses in textile products, particularly as internal strengtheners and to assist sewing such as interfacing. Many non-woven fabrics are disposable products. Laminated fabrics may not be non-woven but bonded together with heat or glue. नॉन-वोवन फॅब्रिक जे आहेत ते जसे विविंग आणि निटिंग याच्यामध्ये वार्प आणि वेफ्टच्या यान्सने हा जसा फॅब्रिक तयार होतो तसा नॉन-वोवन फॅब्रिक तयार होत नाही. याच्यामध्ये हा जो फॅब्रिक आहे नॉन-वोवन फॅब्रिक, तर मोस्टली हा जो फॅब्रिक आहे तो इंटरलाइनिंगमध्ये जे आपण कॅनव्हास वगैरे जे यूज करतो तर मोस्टली हा त्याच्यापासून बनलेले असतात. विविंग मटेरियल आणि निटिंग मटेरियल आपण पाहिलं की हे आपण गारमेंट मेकिंगसाठी मोस्टली यूज करतो. पण नॉन-वोवन फॅब्रिकने गारमेंट आपण बनवत नाही. म्हणजे आउटर गारमेंटसाठी जो आपण क्लॉथ वगैरे वापरतो तर क्लॉथ याच्यापासून आपण काही नॉन-वोवन फॅब्रिकपासून आपण गारमेंट बनवत नाही. तर आपण गारमेंटचे जे इंटरफेसिंगसाठी जे आपण यूज करतो त्याच्यासाठी आपण या फॅब्रिकचा यूज केला जातो. मोस्टली हा जो आहे नॉन-वोवन फॅब्रिक हा डिस्पोजेबल जे आयटम्स असतात त्याच्यामध्ये ज्या आपण डिस्पोजेबल बॅग्स वगैरे असतात तर याच्यासाठी मोस्टली हा फॅब्रिक वापरला जातो. तर आपण याचे टाईप्स पाहूया. फेल्टेड फॅब्रिक्स, बॉन्डेड फॅब्रिक. बॉन्डेड फॅब्रिकमध्ये ड्रायलेड, वेटलेड आणि डायरेक्ट स्पिन. तिसरा आहे लॅमिनेटेड फॅब्रिक. तर फेल्टेड फॅब्रिक काय असतो, तर फेल्टेड फॅब्रिक हा ऊलपासनं मिळालेला असतो. ऊल फेल्टपासनं स्टेपल जे त्याचे शॉर्ट स्टेपल फायबर जे असतात त्याच्यापासून हा फॅब्रिक बनवतात. हा फॅब्रिक जे त्याचं इंटरलॉकिंग होऊन हा फॅब्रिक बनतो. आणि नॅचरल जे जम्पर ह्याचे असतात, ज्या फेल्टेड फॅब्रिकचे जे जम्पर असतात ते जे धुतल्यानंतर जे श्रिंक होतात तर ते श्रिंक झाल्यानंतर तुम्ही नंतर कितीही स्ट्रेच केलं तरी त्याची जी साईज असते ती परत म्हणजे ती स्टार्टिंग जशी साईज असेल तसं होत नाही. तर त्याची श्रिंक होण्याचं किती % असतं हे पाहून, हे टेस्टिंग करून आपण तो फॅब्रिकचं तसं आपण जे काय आपण बनवणार आहोत ते त्याला लक्षात घेऊन बनवलं पाहिजे. बॉन्डेड फॅब्रिक काय आहे, तर देअर आर 3 मेन मेथड्स ऑफ मेकिंग बॉन्डेड फॅब्रिक. ड्रायलेड आहे, वेटलेड आहे आणि डायरेक्ट स्पन आहे. तर ड्रायलेडमध्ये काय, अ वेब ऑफ फायबर इज लेड इन अ ड्रम अँड हॉट एअर इंजेक्टेड टू बॉन्ड द फायबर्स टुगेदर. तर ड्रायलेड जसं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं की यान बनवताना कसे आपण स्पिनिंग प्रोसेसमध्ये जसे मॅनमेड याच्यामध्ये आपण यूज करतो मॅनमेड फायबर वगैरे बनवण्यासाठी, तसंच ड्रायलेडमध्ये आपण हवेने बनतात त्याला आपण ड्रायलेडमध्ये हे म्हणणार. आणि वेटलेड म्हणजे याच्यामध्ये आपण मोस्टली सॉल्वंट जे मटेरियल असतात त्याने जे आपण यूज करतो त्याला तुम्ही वेटलेड म्हणणार. ए वेब ऑफ फायबर्स इज मिक्स्ड विथ अ सॉल्वंट दॅट softness the fibers and release a glue-like substance that bonds the fiber together and then the web is laid out to dry. आणि मग त्याच्यापासून मिळणाऱ्यांना आपण ड्राय करू शकतो. डायरेक्ट स्पन. the fibers are spun onto a conveyor belt and glues are spread on to the fibers which are then pressed to bond. If the fibers are thermoplastics will change shape with heat. Then the glue is not needed in this process. The direct spun मध्ये कसा फॅब्रिक तयार केला जातो, तर त्याच्यामध्ये ग्लू जो आहे तो स्प्रे करून फायबर्सवरती तो ग्लू स्प्रे करून थर्मोप्लास्टिक म्हणजे बॉन्डिंग जे प्रेस केलं जातं आणि त्याच्यानंतर हीटने त्याच्यावरती हीटचं हे करून आपण प्रोसिजर करून याच्यापासून फॅब्रिक बनवला जातो. तर फेल्टेड अँड बॉन्डेड फॅब्रिक्स ॲप्लिकेशन काय आहेत ते बघूया आपण. म्हणजे हा फॅब्रिक आपण कशामध्ये यूज करतो. हॅट्स, जॅकेट्स, टॉयज, स्नूकर टेबल, कवर्स आर सम कॉमनली यूज्ड फॉर
वूल फेल्ट्स. म्हणजे वूल फेल्टपासून काय बनवतो आपण, जे मोस्टली जे हॅट बनवतो, जॅकेट्स बनवतो, टॉईज आणि स्नूकर टेबलचा जे कवर आहे स्नूकर टेबलचा त्याच्याने आपण या फॅब्रिकपासून आपण ते बनवतो. बॉन्डेड फॅब्रिक जे आहेत, बॉन्डेड फॅब्रिक्स आर यूज्ड फॉर डिस्पोजेबल प्रोडक्ट्स सच ॲज क्लोथ्स, medical masks and table linen. They are also used for interfacing and stiffening and strengthening clothing and dressmaking. तर ह्याचा जो आहे बॉन्डेड फॅब्रिकचा जो यूज आहे तो आपण जे डिस्पोजेबल क्लॉथमध्ये जे डिस्पोजेबल मटेरियल असतात त्याच्यासाठी आपण याचा यूज करतो. मेडिकल मास्क जे असतात, जो वन टाईम मास्क आपण यूज करून नंतर तो डिस्पोज करतो, तो त्या मास्कसाठी याचा उपयोग केला जातो. नॉन वोवन फॅब्रिक्सचं बरेचशा नॉन वोवन फॅब्रिक्सपासून मेडिकलचे जे आयटम्स आहेत ते बऱ्यापैकी बनवले जातात. मी मगाशी तुम्हाला बोलले की ह्याचा जो वापर आहे तो टेक्स्टाईलमध्ये सोडून आपण बाकीच्या ह्याच्यामध्येही बऱ्यापैकी या फॅब्रिकचा यूज केला जातो. तर लॅमिनेटेड फॅब्रिक्स आर मेड बाय बॉन्डिंग 2 or more fabrics together. दोन किंवा 3 बॉन्डेड फॅब्रिकपासून लॅमिनेटेड फॅब्रिक बनवला जातो. मेनी फॅब्रिक्स रिक्वायर एक्स्ट्रा इन्सुलेशन और प्रोटेक्शन अँड द फोम इज बॉन्डेड टू प्रोव्हाइड धिस. समटाइम्स कम्फर्ट कॅन बी अन इश्यू विथ PVC फॅब्रिक्स, so a softer fabric may be bonded instead of using a lining. Making a fabric breathable and waterproof may require lamination of a membrane ॲज इन गॉटेक्स अँड सेमटॅक्स. तर लॅमिनेटेड फॅब्रिकचा जो यूज आहे तो मोस्टली लायनिंगचे जे आपण हे आहे त्याच्यासाठी यूज केलं जातं. तर प्रॉपर्टीज काय आहेत नॉन वोवन फॅब्रिकच्या? नॉन वोवन फॅब्रिक्स आर नॉट व्हेरी स्ट्रॉंग. नॉन वोवन फॅब्रिक्स कॅन बी मेड इन अ रेंज ऑफ वेट्स. नॉन वोवन फॅब्रिक्स डू नॉट फ्रे. नॉन वोवन फॅब्रिक्स कॅन बी मेड इन टू मॉडेल्ड शेप. नॉन-वोवन फॅब्रिक्स कॅन बी मेड फ्रॉम रिसायकल्ड फायबर्स. तर हे जे फायबर असतात हे जास्त काही स्ट्रॉंग नसतात. हे जे फॅब्रिक जे असतात नॉन-वोवन फॅब्रिकचे तर हे जास्त स्ट्रॉंग नसतात आणि ह्यांचं वेट पण खूप कमी असतं. फ्रे होत नाही क्लॉथ. जो आपण विविंग आणि निटिंगचं मी तुम्हाला सांगितलं की साईडने जर तुम्ही कट केलं तर तुम्हाला विविंग आणि हे धागा आपण कसा पास केलेला आहे तो तुम्हाला कळू शकतो. तो आपण तो धागा असा सेपरेट काढून बघू शकतो. तर तसं तुमचा नॉन वोवन फॅब्रिकमध्ये असं नसतं. त्याच्यामध्ये हे केलेलं कन्स्ट्रक्शन नसतं. त्याच्यामुळे त्या स्ट्रक्चर तसं नसल्यामुळे तुम्हाला तो फॅब्रिक फ्रे होणार नाही. तर तसं तुम्हाला फ्रे काही दिसणार नाही त्याच्यामध्ये. आणि याचा जो आहे हा मोस्टली जे फायबरचं रिसायकल्ड म्हणजे फायबरचा डबल जो यूज होतो, जे आपले म्हणजे ज्याचा यूज होत नाही त्याचा आपण परत काही त्याच्यावरती ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट वगैरे करून आपण नॉन वोवन फॅब्रिकसाठी परत ते फायबरचा आपण यूज करू शकतो. आणि हे जे असतात हे खूप वीक असतात फायबर आणि याच्यापासून याचा रेटही खूप कमी असतो. आणि हे जे आहेत नॉन वोवन फॅब्रिक्स विल ऑल्सो टेक on some of the properties of the fiber used in the web. तर हे जे नॉन वोवन फॅब्रिकच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की काय नॉन वोवन फॅब्रिकचा मोस्टली यूज कशामध्ये होतो आणि त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक म्हणजे प्रॉपर्टीज काय आहेत, तर कसं आपण त्याचा यूज करू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन वोवन फॅब्रिक. द अपीअरन्स ऑफ नॉन वोवन फॅब्रिक्स मे बी पेपर लाईक, फेल्ट लाईक और सिमिलर टू दॅट ऑफ ओवन फॅब्रिक्स. या फॅब्रिकचा लुक कसा आहे, पेपरसारखा किंवा फेल्ट लाईक आणि ओवन फॅब्रिकसारखा त्याचा लुक आहे. दे मे हॅव अ सॉफ्ट रेसिलेंट हँड और दे मे बी हार्ड, स्टिफ और ब्रोडली विथ लिटिल प्लेएबिलिटी. दे मे बी as thin as tissue paper or many times thicker. They also may be translucent or opaque. Their porosity may range from low tear and burst strength to very high tensile strength. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे ही आपल्या फॅब्रिकची स्ट्रेंथच्यासाठी एक टेस्टिंग असते. कसं तुम्ही फॅब्रिकचं आपल्या स्ट्रेंथ टेस्ट करायचं असेल तर तुमची ही ट्रीटमेंट असते. टेन्साईल स्ट्रेंथची एक मशीन असते, त्याच्यामध्ये तुम्ही फॅब्रिकचं आपण स्ट्रेंथ चेक करू शकतो. तर टेक्स्टाईलच्या ज्या इंडस्ट्रीज असतात तिथे जेव्हा फॅब्रिकचं टेस्टिंग करतात तेव्हा ह्या टेन्साईल स्ट्रेंथ तिथे ही मशीनमध्येही केली जाते. दे मे बी फॅब्रिकेटेड बाय ग्लुईंग, हीट बॉन्डिंग और सिविंग.
The drapability of this type of fabrics varies from good to none at all. Some fabrics have excellent launderability and others have none. Some may be dry clean. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे आहेत, जे काय आपण धुवू पण शकतो, जे काय काही फॅब्रिक आपण धुवू नाही शकत. आणि हे जे आहेत नॉन वोवन फॅब्रिक, हे ह्याचा जी ड्रॅपेबिलिटी हा हे काही स्मूथ वगैरे किंवा सॉफ्ट वगैरे असं काही जास्त नसतात, त्याच्यामुळे यांची ड्रॅपेबिलिटी काय तेवढी जास्त नसते. हे आता याच्यावरून तुम्हाला नॉन वोवन फॅब्रिक काय आहे ते पटकन समजेल. पहिल्या फिगरमध्ये जे दिसत आहेत तुम्हाला त्याच्यावरून दिसतं. आपण सध्या जे पेपर आपल्याला ज्या बॅग मिळतात त्याला ते पेपर बॅग वगैरे म्हणतात, पण ह्या नॉन वोवन फॅब्रिकचे असतात. तर हा नॉन वोवन फॅब्रिक आहे. नॉन वोवन फॅब्रिक म्हणजे हे जसे आहे तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या प्रकारचे फ्युजिंग वापरतात, तर ते फ्युजिंग जे आहेत तेही नॉन वोवन फॅब्रिकपासून बनवलेले असतात. आणि ह्याच्यापासून तुमचे डिस्पोजेबल मोस्टली बॅग्स वगैरे हे याच्याने बनवले जातात. आणि हे जे मेडिकल आयटम्स आहेत हे पण नॉन वोवन फॅब्रिकमध्ये आहेत. तर ह्याचा यूज जे आहे तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण होतो आणि खूप कमी किमतीमध्ये ह्याचं प्रोडक्शन केलं जातं. तर हे आहे नॉन वोवन फॅब्रिक. नॉन वोवन फॅब्रिकची ही मशीन आहे, याच्यामध्ये हा फॅब्रिक तयार केला जातो. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते इथून जे हे असं जे ह्याच्यातनं जो आहे ही पूर्ण मशीन एक मशीन आहे, त्याच्यामधनं हे पास केलेले असतात आणि इकडनं हा फॅब्रिक तयार होतो. नॉन वोवन फॅब्रिक हे जे राऊंड सर्कलमध्ये हे लावून ठेवलेले असतात आणि याच्याने तुमचा हा असे पास करून या साईडने इथून हा तुमचा फॅब्रिक तयार होतो. तर ही मशीन आहे फेल्टेड नॉन वोवन फॅब्रिकची. तर डिफरन्स काय आहे आता बघूया आपण. डिफरन्स आता जे आपण 3 टाईपचे जे क्लॉथ फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंगचे ते 3 टाईप्स पाहिले, त्याच्यामध्ये विविंगमध्ये आणि निटिंगमध्ये काय फरक आहे तो पहिले आपण पाहूया. द फॅब्रिक पहिले आहे विविंग. द फॅब्रिक फॉर्मिंग प्रोसेस बाय इंटरलेसमेंट ऑफ वार्प थ्रेड्स. द फॅब्रिक फॉर्मिंग प्रोसेस बाय इंटरमेशिंग ऑफ लूप्स. मी निटिंगच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की विविंग हे जे आहे ते इंटरलेसिंग होतं आणि निटिंग जे आहे ते इंटरमेशिंग होतं. तर हे इंटरमेशिंग ऑफ लूप्स आहे आणि हे काय आहे इंटरलेसमेंट ऑफ वार्प थ्रेड्स आहे. व्हेरी लेस ऑर नो इलास्टिसिटी. आणि याच्यामध्ये इलास्टिसिटी काय असते, जास्त असते. निटिंग फॅब्रिकमध्ये इलास्टिसिटी जास्त असते, विविंगमध्ये कमी असते. गुड डायमेन्शनल स्टॅबिलिटी विच कॉजेस लेस श्रिंकेज. याच्यामध्ये श्रिंकेजचं जे प्रमाण आहे ते कमी असतं ओवन फॅब्रिकमध्ये, विविंगमध्ये, आणि निटिंगमध्ये जास्त असतं. द फॅब्रिक ॲब्झॉर्ब्स लेस मॉइश्चर याच्यामध्ये कमी ॲब्झॉर्ब केलं जातं आणि निटिंगमध्ये मॉइश्चर जास्त ऑब्झर्व केलं जातं. द फॅब्रिक प्रोव्हाइड्स गुड स्टॅबिलिटी ड्यू टू इंटरसेक्टिंग ऑफ यार्न ॲट राईट अँगल. द फॅब्रिक प्रोव्हाइड्स गुड स्टॅबिलिटी. जी कपड्याची जी स्टॅबिलिटी आहे जी यार्नची आहे ती राईट अँगलमध्ये होते आणि याच्यामध्ये इट क्रिएट्स प्रॉब्लेम आफ्टर विअरिंग द अलॉंग टाईम. ओवन फॅब्रिक्स आर मोर इन्क्लाइंड टू क्रीजेस, सो आयनिंग अँड आयर्न रिटेशन आर बेटर निटेड फॅब्रिक. जे ओवन फॅब्रिक जे असतात हे आपण पाहतो, आपण ओवन फॅब्रिक जे आहे ते धुतल्यानंतर त्याला क्रीजेस पडतात तर आपल्याला आयर्नची गरज पडते. तर निटेड फॅब्रिकमध्ये आपल्याला आयर्नची गरज नाही पडत. आपण धुतल्यानंतरही ते फॅब्रिक तसं यूज करतो, विदाऊट आयरन आपण यूज करू शकतो. प्रोडक्शन कॉस्ट इज मोर ड्यू टू वार्प प्रिपरेशन अँड डिसायझिंग प्रोसेस. तर याची जी प्रोडक्शन फॅब्रिकचं जे प्रोडक्शन असतं तर ते खूप लेंदी असतं, त्याच्यामुळे त्याचं कॉस्ट जी असते ती जास्त असते. निटेड फॅब्रिकमध्ये प्रोडक्शनची प्रोसेस जास्त लेंदी नसते, त्याच्यामुळे त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती ॲज कम्पेअर टू ओव्हनपेक्षा कमी असते. टिपे ऑफ यार्न इज कम्पॅरेटिव्हली हायर दॅन निटिंग यार्न. आणि याचा TPI काय असतो, लोअर असतो ओवन फॅब्रिकपेक्षा. एअर इज लेस परमेडेबल ड्यू टू कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन ओवन फॅब्रिक. आता ह्याच्यामध्ये जे हवा जी पास होते ह्या ओवन फॅब्रिकमध्ये तर ती कमी होते ॲज कम्पेअर टू निटिंगपेक्षा. मोर ड्युरेबल. आणि हा फॅब्रिक काय आहे ओवन फॅब्रिक्सपेक्षा लेस ड्युरेबल. आता हे ओवन आणि नॉन ओव्हनमधला फरक आहे. ओवन फॅब्रिक काय असतं आणि नॉन ओवन फॅब्रिक आहे. ओवन आर फॅब्रिक्स दॅट आर फॉर्म आफ्टर यार्न formation and using a suitable technique which may be interlacing of warp and weft to form a fabric, whereas non-woven can be formed in the fiber stage itself. The fiber laid one layer
after another and a suitable bonding technique is used for fabric formation. The bonding techniques used may be mechanical, thermal and chemical means. ह्याच्यामध्ये जे आहे केमिकल आणि मेकॅनिकल प्रोसिजरने ह्या जो नॉन ओव्हन फॅब्रिक आहे तो बनवला जातो, त्याच्यावरती ट्रीटमेंट करून, आणि ओव्हन फॅब्रिक हा इंटरलेसिंग होऊन होतो. ओव्हन फॅब्रिक इज डन बाय इंटरलेसमेंट ऑफ वार्प अँड weft yarns. Its name itself depicts its meaning oven. Example, all the fabrics used in apparel and upholstery. तर हे जे आहे ओव्हन फॅब्रिकमधले जे आहे ते आपण मोस्टली ॲपरलमध्ये यूज करतो, आणि हे जे नॉन ओव्हन फॅब्रिक जे आहेत मोस्टली आपण बॅग वगैरे बनवण्यासाठी किंवा डिस्पोजेबल आयटम किंवा याच्यामध्ये आपण जास्त नॉन ओव्हन फॅब्रिकचा यूज होतो. तो ओव्हन्स आर मोस्टली यूज्ड फॉर क्लोदिंग सिन्स, म्हणजे आता हे की ओव्हन फॅब्रिक हा आपला मोस्टली क्लोदिंगसाठी यूज केला जातो, कारण त्याची स्ट्रेंथ आणि हे ॲज कम्पेअर टू नॉन ओव्हन फॅब्रिकपेक्षा जास्त असते. नॉन ओव्हन फॅब्रिकची स्ट्रेंथ ही कमी असते, लवकर तो टिअर होतो, म्हणजे लवकर तो फाटला जातो. त्याच्यामुळे आपण नॉन ओव्हन फॅब्रिक आपण गारमेंटमध्ये, ॲपरलमध्ये, गारमेंटमध्ये जे आहे क्लॉथ वापरतो त्याच्यामध्ये आपण हा फॅब्रिक वापरत नाही. तर हे होतं तुमचं नॉन ओव्हन फॅब्रिक. आज आपला इथेच हा टॉपिक संपलेला आहे. टेक्स्टाईल सायन्स पूर्ण आपण फॅब्रिकचे 3ही टाईप पाहिले, की कसे आपण त्या फॅब्रिकचं आपण कुठल्या ह्याच्यामध्ये कुठले टाईप्स आहेत, ते फॅब्रिक कसे तयार होतात, आणि त्या फॅब्रिकचा यूज आपण आपल्या जे गारमेंट मेकिंगमध्ये कुठे कसा करतो ते. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. ओके, थँक्यू.